नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 5 सबस्टन्सेस इन द सराउंडिंग दर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज पाहत होतो. त्यामध्ये आपण हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेटपर्यंत आलेलो आहोत. यू हॅव लर्न दॅट चेंज इन द फिजिकल स्टेट ऑफ अ सबस्टन्स इज अन इफेक्ट ऑफ द अमाऊंट ऑफ हीट इन इट. तुम्ही हे शिकला आहात की चेंज इन द फिजिकल स्टेट ऑफ अ सबस्टन्स म्हणजे भौतिक अवस्थेतील बदल पदार्थाचा इज ॲन इफेक्ट ऑफ द अमाऊंट ऑफ हीट इन इट. हा कशामुळे झालेला असतो? त्याच्यामध्ये त्याला मिळालेल्या तापमानामुळे. ऑन गेनिंग हीट द सबस्टन्स चेंजेस फ्रॉम सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅस. पहा पुढे काय म्हटले, ऑन गेनिंग हीट तापमान मिळाल्यानंतर द सबस्टन्स चेंजेस फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. जर स्थायू पदार्थ असेल तर त्याचं काय होणार? द्रव होणार. आणि द्रव असेल तर त्याचं काय होणार? गॅस वायूमध्ये रूपांतर होणार. ऑन द अदर हँड वेन द सबस्टन्स कूल्स, तर याच्या उलट जेव्हा पदार्थ थंड होतो ऑर लॉसेस हीट इट चेंजेस फ्रॉम गॅसेस टू लिक्विड अँड लिक्विड टू सॉलिड स्टेट. तर जेव्हा पदार्थ थंड होतो तेव्हा तो वायूपासून द्रवात तर द्रवापासून बर्फामध्ये रूपांतरित होतो. याचं उदाहरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण हा चार्ट समजून घेतला तेव्हाच पाहिलेला आहे की सॉलिडला गरम केलं म्हणजेच जर का सॉलिड म्हणजे कोणत्याही पदार्थाला आपण उष्णता दिली, स्थायू पदार्थाला, तर तो लिक्विडमध्ये जाईल. लिक्विड पदार्थाला उष्णता दिली तर त्याचं काय होणार? पाण्याची वाफ. पाण्याची वाफ असेल किंवा इतर कोणतीही वाफ असेल त्याला थंड केली तर ती लिक्विड अवस्थेमध्ये जाणार आणि लिक्विडला थंड केलं तर परत त्याचं काय होणार? स्थायू अवस्था होणार आहे. आता पुढे, हाऊ डू वी टेल हाऊ हॉट ऑर कोल्ड अ सबस्टन्स इज. आपण एखादा पदार्थ किती गरम आहे किंवा किती थंड आहे हे कशावरून सांगतो? तर त्यासाठी आपण तापमान मोजतो. पहा, आपण एखाद्या उकळत्या भांड्यात हात घालू शकत नाही कारण ते गरम असते, आपल्याला चटका लागतो. पण त्याचं नेमकं अचूक तापमान किती आहे हे आपल्याला समजत नाही. पण आपण अंदाजे काय सांगतो की फार गरम आहे. किंवा कोमट असेल तर हात घालून पाहतो, थंड असेल तर आपल्याला जाणवतं. तर हे जे काही तापमान आहे ते मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? इथे एक चित्र दिलेलं आहे, पहा काय आहे या चित्रामध्ये? थर्मोमीटर. आपल्या बॉडीचं टेम्परेचर जेव्हा आपल्याला बरं नसतं तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं असतं तेव्हा हे काय वापरतात? वेगवेगळ्या प्रकारचे थर्मोमीटर वापरतात. थर्मोमीटर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यामध्ये मर्क्युरी असलेला हा थर्मोमीटर वाटतोय, पहा मध्ये मर्क्युरी आहे जी वर चढते जसं तापमान आपलं वाढेल तसं. हा जो थर्मोमीटर आहे तो डिजिटल थर्मोमीटर आहे, आकडे पडतात त्याच्यावरती. असे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? थर्मोमीटर असतात. वेन अ सबस्टन्स गेट्स हीट इट बिकम्स वॉर्म अँड देन हॉट. जेव्हा पदार्थाला उष्णता मिळते पहिला तो गरम म्हणजे काय म्हणतात त्याला? दमट होतो. पहा, वार्म म्हणजे थोडा ओलसर, थोडा गरम असा पद्धतीचा. अँड देन हॉट, आणि नंतर तो खूपच गरम होतो. वी पुट आवर हँड ऑर फिंगर इन द वॉटर टू जज हाऊ टू इट इज. आपण काय करतो? आपले बोट गरम पाण्यामध्ये टाकून पाहतो. कशासाठी? तर ते किती गरम आहे हे पाहण्यासाठी. बट दॅट इज नॉट ॲन ॲक्युरेट मेजर. परंतु हे काय असू शकत नाही? परफेक्ट म्हणजे ॲक्युरेट मेजर, माप असू शकत नाही की तो किती तापमान आहे त्याचं पदार्थाचं. हे आपण नुसता बोट घालून सांगू शकत नाही किंवा हात लावून सांगू शकत नाही. बिसाइड्स इफ द सबस्टन्स इज व्हेरी हॉट वी कुड गेट स्काल्डेड. आणि या उलट जर तो पदार्थ फारच गरम असेल तर आपल्याला भाजू शकतं, गरम चटका बसू शकतो, पोळू शकतं. अ थर्मोमीटर इज यूज्ड टू मेजर टेम्परेचर. आणि म्हणूनच हा अपघात टाळण्यासाठी, आपल्याला चटका बसू नये म्हणून तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटर या साधनाचा वापर केला जातो.
आता थर्मामीटरमध्ये कोणत्या एककामध्ये तापमान मोजलं जातं तर डिग्री सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ थर्मामीटर्स अवेलेबल नाव अ डेज. डिजिटल थर्मामीटर आर फ्रिक्वेंटली यूज्ड. आता हल्लीच्या काळामध्ये जसं सायन्स डेव्हलप व्हायला लागलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे थर्मामीटर्स आहेत. हे पहा, हा पण मर्क्युरी थर्मामीटर आहे, आतमध्ये लाल रेष दिसते. जसं तापमान वाढेल तसं तसं काय होत जातं, मर्क्युरीची ही लेवल काय होत असते, वाढत जाते. जसं जसं तापमान कमी होत जातं ही लेवल कमी होत जाते. आणि इथं साईडला आकडे आहेत पहा, त्या आकडे आपल्याला किती तापमान आहे ते सांगतं. 10, 20, 30, 40, 50, 60 असं पुढे जेवढं तापमान असेल तेवढं सांगतं. अगदी लोखंड 1500 डिग्री सेंटीग्रेडला म्हणजे अतिशय खूप तापमानाला वितळतं. तेही तापमान आपण ह्या थर्मामीटरच्या सहाय्याने मोजू शकतो. तर बर्फ हा 0 डिग्री सेंटीग्रेडला वितळतं, तर 10पेक्षा सुद्धा कमी असलेलं तापमानसुद्धा आपण 10च्या खाली 0, 0च्या खाली सुद्धा -1 पासून -10, -20, -30 असे सुद्धा तापमान आपण ह्या थर्मामीटरच्या सहाय्याने मोजू शकतो. हल्ली तर ताप मोजण्यासाठी लहान मुलांचा किंवा मोठ्यांचाही काय वापरतात, डिजिटल थर्मामीटर वापरतात, ज्यामध्ये फॅरेनहीट हे सुद्धा एकक वापरलं जातं. तर फॅरेनहीट आणि डिग्रीचा काय संबंध आहे, डिग्री सेंटीग्रेडचा? तर जेव्हा आपण म्हणतो की मला काहीही झालेलं नाही आहे, मी अगदी ठणठणीत बरा आहे, तेव्हा आपल्या शरीराचं तापमान 37 डिग्री सेंटीग्रेड असतं. आणि हेच जर फॅरेनहीटमध्ये मोजलं तर ते 98.6 फॅरेनहीट असतं. आता समजा जर आपण म्हटलं की मला खूप ताप वाढला आणि हे फॅरेनहीटमध्ये आहे, तर हे आकडे जे आहेत ते 98.6 दाखवणार नाही, तर त्याच्यापेक्षा जास्त दाखवतील. अगदी 100पर्यंत फॅरेनहीट जाईल किंवा त्याच्यावर दाखवतील. आणि हे जर डिग्री सेंटीग्रेडमध्ये दाखवणारं मापन असेल या डिजिटल थर्मामीटरमध्ये, तर ते 37 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त दाखवेल जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा. मग ते 38 डिग्री सेंटीग्रेड दाखवेल, 39 डिग्री सेंटीग्रेड दाखवेल, अशा पद्धतीने. तर इथे तापमान हा टॉपिक आपला संपलेला आहे. आता आपण पुढे लेट्स ट्राय दिस. इथे एक प्रयोग करून पाहायला सांगितलेला आहे. पहा, आपल्याला काय दिसतंय, टेक अ थर्मोमीटर फ्रॉम द लॅबोरेटरी. द बल्ब ॲट इट्स लोअर एंड इज फिल्ड विथ मर्क्युरी. द मर्क्युरी रायजेस टू अ सर्टन लेवल इन द कॅपिलरी ट्यूब अबाव द बल्ब. काय म्हटले, एक आपण लॅबोरेटरीमधलं काय घ्यायचं आहे, चंचू पात्र घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण बर्फ टाकणार आहोत फ्रीजमधला, आणि त्यामध्ये मर्क्युरी ज्या थर्मोमीटरमध्ये आहे, मर्क्युरीची लेवल वाढते. मी आताच सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे थर्मोमीटर असतात, तर तो थर्मोमीटर आपण त्यामध्ये ठेवायचा आहे. नक्कीच बर्फाचं तापमान किती असणार आहे यामध्ये, मर्क्युरीची लेवल वर जाईल की खाली जाईल, तर ती खाली जाईल, कारण की बर्फाचं तापमान हे 0 डिग्री सेंटीग्रेड असतं. 0 डिग्री सेंटीग्रेड असतं, बरोबर. म्हणून ह्या तापमानापर्यंत ही मर्क्युरीची लेवल जाणार आहे, किंवा ही मर्क्युरीची लेवल इथे दाखवलेली आहे, म्हणजे ही 0 डिग्री सेंटीग्रेड असू शकते. आणि ह्याच्या खालचे जे तापमान आहेत हे किती असतील, समजा -10, -20, -30, बरोबर. अशा पद्धतीनं आपण 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा सुद्धा कमी तापमानही मोजू शकतो. The mercury rises to a certain level in the capillary tube above the bulb. You will see a scale next to the mercury column. Reading the figure near the level of the mercury tells us the temperature of air around the bulb of the thermometer. आपल्याला ह्या मर्क्युरीच्या लेवलवरून त्या पाण्याचं तापमान काढता येतं. मर्क्युरीची ही लाल लेअर आहे, ती तापमान वाढलं की वर जाणार. साईडचे आकडे काय दाखवतात, ज्या आकड्याला जाऊन ही मर्क्युरीची लेवल थांबेल तेवढ्या डिग्री तापमान असणार आहे. उदाहरणार्थ जर आपण उकळत्या पाण्याचं तापमान बघायला गेलो तर ते किती येणार, 100 डिग्री सेंटीग्रेड. होल्ड थर्मोमीटर इन वॉटर सो दॅट द बल्ब is completely immersed in the water and read the temperature of the water.
इथं काय करायला सांगितलं आहे बघा, पाणी घ्यायला सांगितलेलं आहे. मग ते गरम पाणी असेल, उकळलेलं असेल तर ते 100 डिग्री दाखवेल. थंड नळाचं घेतलं तर ते 50 डिग्री दाखवेल, 30 डिग्री दाखवेल, ज्याप्रमाणे तापमान असेल तसं. त्याच्यामध्ये आपण चंचुपात्रामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काय घालायचं आहे, थर्मामीटर टाकायचं आहे, की जेणेकरून आपल्याला किंवा ठेवायचं आहे, आपल्याला काय मिळेल, तापमान मोजता येईल. रिपीट द ॲक्टिव्हिटी टेकिंग सम हॉट वॉटर इन वन वेसल. असं वेगवेगळ्या प्रकारचं गरम पाणी तुम्ही घेऊन बघायचं आहे. थोडं कोमट, थोडं थंड, थोडं नळाचं, थोडं फ्रीजमधलं, आणि त्याचं तापमान मोजायचं आहे. अँड कोल्ड वॉटर ऑर आईस इन अनादर, किंवा बर्फ किंवा थंड पाणी घेऊन वेगवेगळे टेम्परेचर्स तुम्ही मोजायचे आहेत. आणि खाली काही उदाहरणं दिलेले, टेम्परेचर्स मोजलेले पहा. जर एकदम उकळलेलं पाणी ज्याच्यामधून बुडबुड येते ते पाणी असेल तर 100 डिग्री सेंटीग्रेड तापमान असतं त्याचं. पहा इथं सांगितलेलं आहे. वाफावर यायला लागल्यात म्हणजे काय आहे, हे काहीतरी सोल्युशन आहे, केमिकल. डू बी केअरफुल म्हटलेलं आहे. हातात धरताना काळजीपूर्वक धरायचं आहे, कारण यामधून ॲसिड जर आपण घेतलेलं असेल तर काय होतात, अशा वाफा बाहेर पडतात. गरम असतं ते, आणि जर चटका थोडासाही लागला तरी आपल्याला भाजतं. त्यामुळे असं उघड्याने हात धरू नका म्हटलं आहे. फ्रीजिंग वॉटरचं टेम्परेचर किती आहे, 0 डिग्री सेंटीग्रेड. एअर विंटर नाईट, हिवाळ्यातल्या हवेचं तापमान किती आहे, 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी आहे. म्हणून इथं लेस देन 0 म्हटलं आहे बघा, 0पेक्षा कमी आहे. हे आहे ते 0पेक्षा कमी आहे, म्हणून इथे काहीच नाही लिहिलेलं, आणि मात्र हे चिन्ह इथं दाखवलेलं आहे, म्हणजे 0पेक्षा कमी आहे. इथं एअर समर आफ्टरनून, म्हणजे उन्हाळ्यातलं जे दुपारचं तापमान आहे ते खूप आपल्याला गरम होत असते, म्हणून हे 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा सुद्धा जास्त आहे. म्हणून चिन्ह असं दिसते बघा, हे 0पेक्षा जास्त आहे, म्हणून अशा पद्धतीचं चिन्ह दिलेलं आहे. इनसाइड अ फ्रीज, फ्रीजमध्ये कसं तापमान असतं. आता फ्रीजर, एकदम फ्रीजर म्हणजे अतिशय जिथं पाण्यापासून बर्फ बनतो तो जर का भाग सोडला तर आजूबाजूचं जे कप्पे असतात फ्रीजचे ते 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा थोडे वर आहेत. 5 डिग्री सेंटीग्रेड, 1, 2, 3, 4, 5 डिग्री सेंटीग्रेड तिथं तापमान आहे. मात्र जिथं फ्रीजर आहे म्हणजे पाण्यापासून बर्फ बनतं तिथं किती तापमान असणार आहे, 0 डिग्री सेंटीग्रेड. आता इनसाइड द फ्रीजर, फ्रीजरमध्ये पहा जिथं पाण्यापासून बर्फ बनतो 0 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा सुद्धा कमी असणार आहे, म्हणून इथं मायनस म्हटलेलं आहे. पहा, शून्यापेक्षा खालीचे आकडे किती, -1, -2, आणि शून्याच्या वरचे आकडे किती, +1, +2, म्हणून इथं -18 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत इतकं खाली ते जातं, शून्यापेक्षा खाली तापमान जातं फ्रीजरमध्ये. म्हणजे एक असा कप्पा की जिथे पाण्यापासून बर्फ बनतं. बॉडी टेम्परेचर ॲप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेंटीग्रेड आहे. आपल्या शरीराचं जे तापमान आहे हे 37 डिग्री सेंटीग्रेड इतकं आहे. आता इथे एक प्रयोग आणखीन एक करून बघायला पाहिलेला सांगितलेला आहे. वॉटर इज कंटिन्युअसली इव्हॅपोरेटिंग. वी नो दॅट वॉटर स्पिल्ड ऑन द फ्लोअर ड्राईज अप स्लोली ऑन इट्स ओन. जर फरशीवरती पाणी सांडलं तर ते लगेच वाळलेलं दिसतं आपल्याला, म्हणजेच त्याचं बाष्प होत असतं. इव्हॅपोरेशन मीन्स व्हॉट, बाष्प होणे, पाण्याचे बाष्प होणे म्हणजे वाफ होऊन निघून जाणे. दिस इव्हॅपोरेशन ऑकर्स फ्रॉम द सरफेस ऑफ द वॉटर. हे काय होत असतं, पाणी जिथं सांडलेलं असतं तिथं पृष्ठभागातून हळूहळू होऊन नंतर ते फरशीवर सांडलेलं पाणी नाहीसं झालेलं दिसतं. व्हॉट हॅपन्स वेन वॉटर बॉइल्स. जेव्हा पाणी उकळतं तेव्हा काय होतं, ॲज द वॉटर गेट्स हीटेड इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस अँड इट इव्हॅपोरेट्स ॲट अ फास्टर अँड फास्टर रेट. जेव्हा आपण एखादं भांडं हे गॅसवरती ठेवतो, बरोबर, हे गॅस आहे याच्यावरती आपण भांडं ठेवतो आणि फ्लेम चालू आहे समजा, तर ह्या भांड्यातलं पाणी काय होईल, उकळून वर जातं, आणि काही वेळानं हे जे पाणी आहे ते एकदम काय होतं, तळाशी आलेलं दिसतं, आणि हळूहळू मग त्या भांड्यामध्ये पाणीच दिसत नाही. असं का होतं, ॲज द वॉटर गेट्स हीटेड इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस अँड इट इव्हॅपोरेट्स ॲट अ फास्टर अँड फास्टर रेट. जसं आपण ते उकळायला ठेवतो तसं ते त्याचा वेग, जेव्हा ते उकळायला लागतं, बुडबुडे यायला लागतात, त्यानंतर त्याचा वाफ होण्याची जी काही क्षमता आहे ती वाढत जाते, आणि म्हणून पटकन 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 पाणी खाली 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 येत संपताना दिसते पहा आपल्याला.
When water kept on a stove attains a particular temperature or level of heat, then evaporation takes place in all parts of the body of water. जेव्हा आपण when water kept on a stove म्हणजे गॅसवरती ठेवलेलं भांडं जे आहे त्यातलं जे पाणी आहे ते एका ठराविक तापमानापर्यंत पोचतं किंवा एक और लेवल ऑफ हीट ठराविक उकळतं, बुडबुडे येतात. द इव्हॅपोरेशन टेक्स प्लेस इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी ऑफ वॉटर. नंतर काय होतं, त्या भांड्याला सगळ्या बाजूनी उष्णता पटकन लागायला सुरुवात होते आणि त्याची वाफ होऊन ते पाणी कमी व्हायला लागतं. देन वी सी वॉटर बबल्स रायझिंग ॲट फास्टर अँड फास्टर रेट टू द सरफेस अँड स्टीम मिक्सिंग इन द एअर. आणि अशा पद्धतीने त्यातून वाफ बाहेर पडत राहते, बुडबुडे यायला लागतात आणि जी वाफ आहे ती हवेमध्ये मिसळायला सुरुवात होते. दिस इज कॉल्ड बॉइलिंग ऑफ वॉटर. ह्यालाच काय म्हणतात, पाण्याची उकळणे म्हणतात किंवा इव्होल्युशनसुद्धा म्हणतात. ॲट सी लेवल प्युअर वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेंटीग्रेड. शुद्ध पाणी हे 100 डिग्री सेंटीग्रेडला उकळतं. दिस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आणि ह्याला उत्कलनांक म्हणतात, पाण्याचा उत्कलनांक म्हणतात. कोणत्याही पदार्थात हा कोणत्या ठराविक तापमानाला उकळेल हा पॉईंट ठरलेला आहे. पहा की ज्या तापमानाला त्याचे बुडबुडे येतात त्यातलं जे काही पाणी आहे ते वाफ बनून बाहेर पडायला लागते आणि त्याचा रेट वाढतो पाण्याची वाफ होण्याचा. पटकन ते बुडबुडे येऊन बाहेर पडायला लागतं. ते जे पॉईंट आहे त्याला बॉइलिंग पॉईंट म्हणतात आणि ते 100 डिग्री सेंटीग्रेडला घडून येतं. हे थर्मोमीटरनं मोजायचं आहे आपल्याला काय करायचं आहे, एक चंचू पात्र घ्यायचं आहे, ते गॅसवरती ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये थर्मोमीटर घालायचं आहे आणि जेव्हा पाण्यामध्ये बुडबुडे येतात तेव्हा हे टेम्परेचर मोजायचं आहे. तर ते टेम्परेचर जेव्हा बुडबुडे येतात आणि पाण्याची वाफ होऊन ती बाहेर पडायला लागते ते किती असणार आहे, 100 डिग्री सेंटीग्रेड. आणि हाच काय आहे, पाण्याचा उत्कलनांक आहे. यानंतर पाणी हळूहळू कमी लेवल होत जाते पहा, कारण वाफ होण्याची क्षमता त्याची वाढत जाते आणि ते हवेमध्ये काय होतं, मिसळ जाते, वाफ होत बाहेर पडत राहते. दिस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. व्हेन वॉटर वेपर कूल्स इट इज कन्वर्टेड इन टू वॉटर अगेन. बघा, हे पाण्याची वाफ जेव्हा थंड होते परत ह्याचं काय होते, द्रवामध्ये रूपांतर होते, वाफेचं द्रवामध्ये. मग ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, ह्याला झाकून ठेवायला पाहिजे. जरी आपण झाकून खालून गॅस जरी चालू ठेवला तरी ते काय होणार, पाण्याच्या खाली आपण जी प्लेट झाकून ठेवलेली त्याच्या खाली बाष्प जमा होणार आणि त्याचे थेंब होऊन, समजा आपण इथे एक प्लेट ठेवली झाकून तर खाली बाष्प जमा होणार आणि ते थेंब होऊन काय होणार, परत ह्या चंचू पात्रात पडणार आहेत. म्हणजेच काय होणार, त्याचं सांद्रीभवन व्हायला सुरुवात होणार. त्याला कंडेन्सेशन म्हणतात, म्हणजे वाफेचं पाणी होणे. कंडेन्सेशन ऑफ स्टीम अल्सो टेक्स प्लेस ॲट 100 डिग्री सेंटीग्रेड. आणि हे सांद्रीभवनाचा जो पॉईंट आहे तो सुद्धा 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. कारण 100 डिग्री सेंटीग्रेडला पाणी उकळल्याने तुम्ही पटकन प्लेट ठेवली तर खाली काय होणार, बाष्प जमा होणार आणि लगेचच काय होणार, त्याचं थेंबात रूपांतर होऊन परत ते चंचूपात्रात पडायला सुरुवात होईल. म्हणून हा सांद्रीभवन पॉईंटसुद्धा काय आहे, 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. इट मीन्स दॅट द बॉइलिंग पॉईंट अँड कंडेन्सेशन पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम. म्हणजेच काय, तर बाष्पीभवनाचा पॉईंट म्हणजेच पाण्यापासून वाफ होणे आणि वाफेपासून पाणी होणे म्हणजे कंडेन्सेशन. सांद्रीभवनाचा पॉईंट म्हणजेच इव्हॅपोरेशन पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट म्हणजे बाष्प होण्याचा पॉईंट आणि बाष्प थंड होण्याचा पॉईंट हा काय आहे, सेमच आहे. तो किती आहे, 100 डिग्री सेंटीग्रेड. 100 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 100 डिग्री सेंटीग्रेड एवढा आहे. आता काय म्हटलं पहा, लेट्स ट्राय दिस. Take some water in a beaker and place a thermometer in it. Heat the beaker on a spirit lamp. Note the boiling point of water. Repeat the activity, adding salt or sugar to the water and note the boiling point again. What do you infer from it? पहा, हा जो एक्सपेरिमेंट आपण केला की चंचूपात्रात पाणी घेतलं, त्याच्यामध्ये थर्मोमीटर टाकला आणि खालून आपण फ्लेम देतोय गॅसची. ह्यामध्येच काय करायचं, पुन्हा सॉल्ट टाकायचं म्हणजे मीठ टाकायचं आणि आता काय करायचं, पाण्याला उकळवायचं. आणि आता आपल्याला काय, मीठ टाकलेल्या पाण्याचा उत्कलनांक पाहायचा आहे. तर तो आपल्याला नक्कीच वाढलेला दिसेल आणि कदाचित तो 110 डिग्रीपर्यंत जाऊ
शकतो. आता हाच एक्सपेरिमेंट आपण मिठाच्या ऐवजी साखर टाकून करायचा आहे आणि मग ह्याचा उत्कलनांक बघायचा आहे. नक्कीच तो सुद्धा 110 डिग्री सेंटीग्रेड किंवा 120 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास असणार आहे आणि आपल्याला हे करून पाहायचं आहे आणि थर्मोमीटरने हे मोजायचं आहे. व्हाईल गेनिंग हीट, पहा काय म्हटले. आता आपण जे काही पाहिलं तेच एका चार्टमध्ये दिलेलं आहे की जेव्हा हीट मिळते तेव्हा व्हाईल गेनिंग हीट, बॉइलिंग गॅस वेपर, पहा इकडं बाण इकडे जाताना दिसतोय बघा. बॉइलिंग गॅस वेपर, लिक्विड, मेल्टिंग सॉलिड. जेव्हा आपल्याला हीट मिळते तेव्हा बॉइलिंग, बाण इकडे जाताना दिसतोय म्हणून मी इकडून सुरुवात करते. म्हणजे स्थायू पदार्थ घेतला तर तो वितळायला लागणार, त्याचं लिक्विड होणार. पुन्हा लिक्विडला आपण तापवत गेलो तर पुन्हा तो काय होणार, उकळणार, त्याचं गॅस होणार. आता इथे पहा इकडून इकडे जाताना दिसतोय म्हणजे कंडेन्सेशन, म्हणजे थंड होताना काय होणार, कंडेन्सेशन म्हणजे त्यातून तापमान कमी कमी होत राहणार. म्हणजेच काय, वाफेचं पाणी बनणार, पाण्याचं वाफेचं पाणी बनणार, पाण्याचं बर्फ बनणार. बघा हां, जेव्हा हीट मिळते तेव्हा सॉलिडचं लिक्विड बनणार, लिक्विडचं गॅस बनणार. आणि जेव्हा हीट निघून जाते म्हणजे तापमान कमी व्हायला लागतं तेव्हा वाफेचं लिक्विड होणार, लिक्विडचं सॉलिड होणार. म्हणजे हीट मिळाली की सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं वेपर गॅस, आणि हीट कमी झाली की वेपरचं लिक्विड, लिक्विडचं सॉलिड, म्हणजेच फ्रीजिंग. म्हणजेच बघा आता मी पाण्याचं उदाहरण घेऊन सांगते. समजा बर्फ आहे, बर्फाला उष्णता मिळाली की लिक्विड पाणी तयार होणार, लिक्विड पाण्याच्या वाफेत रूपांतर होणार. समजा पाण्याची वाफ थंड केली तर लिक्विड पाणी मिळणार, लिक्विड पाण्याला थंड केलं तर आईस बर्फात रूपांतर होणार, बर्फाच्या ठोकळ्यांमध्ये. पाण्याच्या वाफेला थंड केलं तर लिक्विड पाणी मिळणार, लिक्विड पाण्याला थंड केलं की आईस बर्फ मिळणार.